बाळा शे कुठं राहतात? हे इथं नाही आता नाहीये तिकडे कामाला येतो. प्रिय आई साहेब, सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. पत्र लिहिण्यास कारण बराच काळ एके ठिकाणी पडू नये. कोणी उचलायला नाही, कोणी बघायला नाही. कित्येक दिवस मी बेडखाली बसून केवळ धूळ खातोय. कधीतरी तुमच्या अतिप्रेमाला वैतागून बेला माझ्याजवळ बसायला येते, तितकाच काय तो माझ्या रीतेपणाला दिलास. परशे नसलं तरी शेवटी त्या आळशी मांजरच. त्याच्याकडून मी कुठल्याही हालचालीची काय अपेक्षा ठेवणार? या घरात आल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळ्यात तुम्ही आमच्या मालकाला ओरडला होतात माझ्यासाठी. मला ते व्यवस्थित आठवतं. मी पावसात भिजू नये, कुठेही टाकल्यामुळे खराब होऊ नये म्हणून सक्त ताकीद दिली होती त्यांना. सरमेशपासून आजोबांपर्यंत सगळ्यांना तुम्ही माझी गोडी लावली होती. पण आईसाहेब, आज 3 महिने 14 दिवस झाले माझे रोज नव्याने येणारे भाऊ बंद झाले. तुम्ही तुमच्या फोनमध्येच ॲप का काहीतरी इन्स्टॉल केल्याचं एकाकडून समजलं. आताशा मला माझ्या भविष्याची चिंता वाटते. अमेरिकेहून श्रावणी आली की तुमची मैफिल जमते. सुक्या बेळेच्या पार्टीसाठी तुम्ही आमच्याजवळ येता आणि कोणाला तरी उचलून घेऊन जाता. त्याच्या पाठमोरे आकृतीकडे आम्ही आनंदानं पाहत राहतो. दसऱ्याची स्वच्छता हा तर माझा सगळ्यात आवडीचा काळ. किचन ट्रॉलीपासून बुक्सच्या सेल्फपर्यंत जिकडे तिकडे माझी वर्दी लागल्याशिवाय कुठलाच सण पूर्ण होत नाही. प्रत्येक माळ्यावर आधी मी पोचतो, मग तुमची अडगळ. सगळं कितीही चांगलं असलं तरी अंतिम ठिकाण कचरा पेटी असणं ते मात्र वाईट आहे ना. मेथी कोथिंबीरीच्या देठात तुम्हा लोकांच्या उष्ट्या खरकट्या, पॅटिसच्या तेलात जिथे तिथे ओला चिंब होऊन महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये जाण्यानं मला कुठला असा नोबेल पुरस्कार मिळणार आहे? लहान तोंडी मोठा घास घेत असेल तर मला माफ करायचं, पण मी एखाद्या प्रवीणच्या पुस्तकाचं कव्हर होऊ शकतो. कोणाचं तरी गिफ्टचं पॅकिंग मटेरियल होऊ शकतो. येणाऱ्या उन्हाळ्यात लोड शेडिंगमध्ये कोणाचा तरी फॅन होऊ शकतो. हे असं अर्धवट जिवंत असण्यापेक्षा स्क्रॅपडील मला नवीन जन्म देईल. तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मला स्क्रॅपडीलच्या सवंगड्यांपर्यंत पोहोचवाल का? अहो, कदाचित एकाच दिवशी श्रमेशच्या हाऊसफुल नाटकाची बातमी घेऊन मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईन. त्याच्या प्रत्येक प्रयोगाची नोंद ठेवतानाची तुमची धडपड मी जवळून पाहिली आहे. मला माझंही करिअर स्क्रॅपडील बरोबर उज्ज्वल दिसतंय आईसाहेब. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात माझा एक एक तुकडा एखाद्या जिवंत आठवणीसारखा तळ ठोकून आहे. तुमच्या उत्तराची वाट पाहतो. तुमचाच लाडका एक जुना न्यूजपेपर.